त्या संदर्भातही अनेक योजना आता आपण सुरू केलेल्या आहेत। एवढंच नाही तर आज आपण पाहतो मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांकरता निधी दिला। 2.5 लाख रुपये हे आपल्याला ज्यांच्याकडे कच्चं घर आहे, ज्यांच्याकडे झोपडी आहे, ज्यांच्याकडे घर नाही आहे अशा लोकांना देण्याकरता उपलब्ध करून दिले। पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्याचा पाहिजे त्या प्रमाणात आपण उपयोग करू शकत नाही, कारण लोकांकडे त्यांच्या जमिनीची मालकी नाही, लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि योजनेमध्ये तुम्हाला मालकी हक्काचा पट्टा मागितला जातो आणि तो पट्टा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही। 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय केला, राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढून सर्व आपल्या नगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या, नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक अतिक्रमण करून राहत आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि ज्याला पट्टा दिला त्याला 2.5 लाख रुपये घर बांधायला द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे। आज आपण पाहतो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांची समस्या आहे, भुयारी गटाराच्या योजना नाही आहेत, भुयारी गटार नसल्यामुळे हे सगळं सांडपाणी घाणपाणी आपलं आरोग्य खराब करताय। काही ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना झाल्या तरी त्या पूर्ण शहर कव्हर करत नाही आणि म्हणून आता संपूर्ण शहर कव्हर करणाऱ्या भुयारी गटाराच्या योजना की ज्या योजनातनं जे काही सांडपाणी आपण नेतो ते सांडपाणी आपण असं सोडून द्यायचं नाही तर एसटीपीच्या माध्यमातून त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्यातला जो मैला आहे तो बाजूला काढायचा, त्यातनं खत तयार करायचं आणि उरलेलं पाणी आपण सोडायचं, जेणेकरून ते नाल्यातनं नदीतनं कुठूनही गेलं तरी आपल्या जमिनीला ते खराब करणार नाही, आपल्या जमिनी देखील चांगल्या राहतील, आपले जलस्रोत देखील प्रदूषित होणार नाही, अशा पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे। आणि त्यासोबत आता आपण मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचं काम सुरू केलं आहे। सांगोल्यातली एक प्रमुख समस्या ही देखील आहे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचऱ्याचा डेपो तयार झालेला आहे, त्यामुळे तो डेपो आपल्याला हलवायचा आहे। आपण काळजी करू नका, स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत आपल्याकडे भरपूर निधी आहे, केवळ आपल्याला ती कचरा कुंडी तो डेपोच बाहेर न्यायचा नाही तर त्याच्यासोबत सगळा कचरा जमा करून त्या कचऱ्यावर आपल्याला योग्य प्रक्रिया करायची आहे। आता कचरा जमा करणं हे इतिहास जमा झालेला आहे। आता महाराष्ट्रातल्या किमान 400 पैकी 300 शहरांमध्ये आम्ही कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता कचरा ही आपली लायबिलिटी राहिलेली नाही। आमचे गडकरी साहेब नेहमी म्हणतात नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ। हा कचरा वेस्ट राहिलेला नाही, आता या कचऱ्यावरही आपण प्रक्रिया करतोय। छोट्या नगरपालिकांमध्ये कचऱ्यापासून आपण पेलेट्स तयार करतोय, कोळशासारखे पेलेट्स होतात, कोळशाच्या ऐवजी ते पेलेट्स वापरता येतात, त्या ठिकाणी खतांची निर्मिती करतो, खताचा ब्रँड तयार केलाय। आता नगरपालिकाच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा आपण एक ब्रँड तयार केलेला आहे आणि जिथे जास्त कचरा आहे त्या ठिकाणी तर आता आपण अनेक शहरांमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती सुरू केलेली आहे। आता पिंपरी चिंचवडची झाली, पुण्याची झाली, ठाण्याची झाली, अनेक ठिकाणी आपण ते केलेलं आहे, नागपूरची झाली आणि अनेक ठिकाणी कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय, जो गॅस सीएनजी सारखा आपल्या वाहनामध्ये भरता येतो आणि आपली वाहनं त्याच्यावर चालवता येतात। त्यामुळे या सगळ्या योजनांकरता आपल्याला केंद्र सरकारने निधी दिलेला आहे, आपली शहरं स्वच्छ करायची आहेत। त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आपल्या या नगरपालिकेला या कचऱ्याच्या स्थानांतरणाकरता आणि योग्य व्यवस्था उभी करण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात जी काही मदत आहे ती आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देऊ। आज आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार तुमची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्या अकाउंटला देखील पैसे जमा झालेले असतील। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला मेसेज आला असेल। आणि सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच नाही तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोबत डिसेंबर महिन्याचे देखील पैसे जमा होत आहेत, म्हणजे एकत्र हप्ता त्यांना दिला जातोय।
डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता महत्वाची माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा होतील. पण काही बहिणींना फक्त 1500 रुपये येणार आहे, तर काही बहिणींना 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहे. एकाच सोबत डबल मेसेज येत नाही. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की फक्त तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज येईल, त्यानंतर 2 ते 5 तासाच्या दरम्यान तुम्हाला दुसरा 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे. तर काही कारणानिमित्त तुम्हाला एकत्र 3000 सुद्धा दिले जातील. पण लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 1500 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता 1500 रुपये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्र जमा होत आहे या 15 जिल्ह्यांमध्ये. आता केवायसी झाली असेल तर बँकांची यादी सुद्धा आलेली आहे. बघा, महाराष्ट्र शासनाने आता ठराव केलेला आहे की केवायसी झाल्यानंतर या 12 बँकांची नावं आलेली आहे. म्हणजे 12 बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तरच हप्ता जमा होईल आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता या 12 बँकांपैकीच येणार आहे. जर या बँकांपैकी दुसरं काही खातं असेल तर तुम्हाला ते खातं चेंज करावं लागेल. बघा, सर्वात प्रथम आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आपल्या 36 जिल्ह्यांपैकी. तर त्या जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे येत आहेत. सर्वात पहिला जिल्हा आहे तो कोल्हापूर. तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे, आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो नंदुरबार, तिसरा आहे तो धुळे. या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. चौथा जिल्हा आहे तो बुलढाणा, 5वा जिल्हा आहे तो यवतमाळ, 6वा जिल्हा आहे तो लातूर, 7वा जिल्हा आहे तो बीड, 8वा जिल्हा आहे तो पुणे, 9वा जिल्हा आहे तो नाशिक, 10वा जिल्हा आहे तो ठाणे. त्यानंतर येतो नागपूरला सुद्धा पैसे वाटप झाले. 12वा जिल्हा आहे तो गडचिरोली, 13वा जिल्हा आहे तो सोलापूर, त्यानंतर येतो जळगाव, 14वा जिल्हा आणि शेवटचा जिल्हा आहे तो जालना. बघा, जालनामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा झाला असेल. म्हणजे याची सुरुवात झालेली आहे या 15 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 15 जिल्ह्यांमध्ये आणि उर्वरित शेवटी जे जिल्हे उरतील म्हणजे 6 जिल्हे जे उरणार आहे त्यामध्ये तिसरा टप्पा होणार आहे. पहिला टप्पा या 15 जिल्ह्यांमध्ये, दुसरा टप्पा 15 जिल्ह्यांमध्ये, उर्वरित तिसरा टप्पा 6 जिल्ह्यांमध्ये शेवटी पैसे वाटप होणार आहे. तर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील. पण या जिल्ह्यात जरी राहत असाल आणि या 12 बँकांपैकी तुमचं खातं नसेल तरी देखील हप्ता तुम्हाला जमा होणार नाही. तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो कोणकोणत्या बँक जिल्ह्यांची नावं आहे. या 15 जिल्ह्यांपैकी असाल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल. पण या 12 बँकांपैकी तुमचं खातं असणे सुद्धा गरजेचं आहे. आता बँकांची नावं पहा. आता काय इथं माहिती आलेली आहे, 12 सरकारी बँकांची लिस्ट आलेली आहे. म्हणजे आता लाडकी बहीण योजनेची केवायसी झाल्यानंतर बघा काय आहे माहिती, केवायसी झाल्यानंतर या 12 बँकांमध्ये जर खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे, अन्यथा जमा होणार नाही. कारण याच 12 बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आणि छोट्या आणि खासगी ज्या बँक असतील त्यामध्ये तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही. कोणकोणत्या बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, त्यानंतर कॅनडा बँक आहे, युनियन बँक यामध्ये जरी खातं असेल तरी पैसे जमा होत आहे. बँक ऑफ इंडिया आहे सर्वात महत्वाचं आहे, इंडिया बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर इको बँक, त्यानंतर तो बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे. त्यानंतर शेवटचं बँक तर पंजाब नॅशनल बँक. तर या 12 बँकांची नावं आलेली आहे. या 12 बँक सरकारी बँक आहेत. या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही. हप्ता तुम्हाला जो वाटप होतोय बघा, 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र जमा होतोय. म्हणजे 2 हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे. तर आता फक्त तुम्ही या बँकांपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे आणि बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या की तुमचं खातं आता प्रॉपरली सुरू आहे की नाही. म्हणजे आता काहीतरी प्रॉब्लेम असेल
जसे की मोबाईल नंबर दिलेला नसेल, मोबाईल वगैरे डिस्कनेक्ट झाला असेल, तुमचं अपडेट वगैरे केलं नसेल, बँकेमध्ये केवायसी केली नसेल, बँकांची केवायसी सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही बँकेत जाऊन तुमचं खातं चालू आहे का नाही ते सुद्धा व्हेरिफिकेशन करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही केलं असेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन तुम्ही ते करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हप्ता जर जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा सर जमा झाले. जर तुम्हाला 1 हप्त्याचे पैसे आले असतील तर ते सुद्धा सांगा, 2 हप्त्याचे आले असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.